नानांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस डबघाईस आलेली आहे. अशा प्रकारचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असं आहे की अनेक लोक काँग्रेसमधून सोडून अन्य पक्षामधून विशेषतः भाजपामध्ये येण्याकडे कल अनेक नेत्यांचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे. त्याचा अर्थच असा आहे की लोकांना काँग्रेसमध्ये काँग्रेसचं भविष्यही दिसत नाहीये आणि त्यांचे भवितव्य पक्षाबरोबर अनेकांचं भवितव्य निगडीत आहे आणि त्यामुळे ज्या पक्षालाच भविष्य नाही तर आपलंही भवितव्य काय राहील याचा हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये आहे. वर्षानुवर्ष लोक पक्षामध्ये निष्ठेने काम करत आहेत. जे काम निष्ठेने करत आहेत त्यांची कदर कुठे होत नसेल आणि पक्षाचंच भविष्य काही दिसत नसेल, नेतृत्व राज्यातलं जे आहे हे दिशाहीन आहे, काही करणं इतपत हे तयारी नाही आणि निवडणुका एकामागोमाग एक पक्ष हरत चालला आहे. त्यामुळे स्वाभाविक याचा परिणाम लोकांच्या मनावर होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक हे काँग्रेस सोडून आता अन्य पक्षात जात आहे. तुमच्या त्या संपर्कात होतात का त्यांच्या प्रवेशामध्ये? नाही, माझं काहीच माझी कुठली मध्यस्थी नाही आणि मी कोणाला काही सांगत नाही. ज्यांना वाटेल त्यांनी यावं, आमचं काय. शेवटी पक्ष हा सर्वांसाठीच आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे त्यांचं स्वागतच आहे. राजीव सातव इतके म्हणजे हे होते, गांधी घराण्याचे निकटवर्ती होते आणि सुप्रिया सातव यांना दोनदा आमदारकी दिली काँग्रेस. आपण विचार करू शकता, ज्या अर्थी जी मंडळी पक्षाशी फार प्रामाणिकपणे काम करत होती त्यांनाही हे करावं लागतंय. त्याचा अर्थच आहे की त्यांच्या निष्ठेची किंवा त्यांच्या कामाची कदर होत नसेल. नाना पटोले असं म्हणाले की भाजपला सत्तेचा नाद आहे, त्या नादापोटी नेते फुलत. नानांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस डबघाईस आलेली आहे. अशा प्रकारचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं जर ते करत असतील तर स्वाभाविक लोकांना ते आवडत नाही. नाना स्वतः पक्षाचे नेते होते एकेकाळी आणि अशाच वक्तव्यामुळे किंवा अशाच बेजबाबदारपणामुळे राज्यातलं सरकार पण त्यांनी घालवलं. म्हणजे अचानक सभापती पद म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकारी अडचणीमध्ये आलं, हे आपण अनुभवलेलंच आहे. तर बेजबाबदार वागण्याचे परिणाम हे राज्याला भोगावे लागलेले आहेत. आज हे कार्यकर्ते सोडून चालले, नानांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच हे दिवस पाहायला मिळतात.